तुमचं 3 महिन्यांचं बाळ बोलताना अडखळणार की पटकन शिकणार हे तुमच्या आजच्या एका निर्णयावर ठरेल. घरातले म्हणतात बाळाचा हात तोंडातून बाहेर काढा, नाहीतर त्याला अंगठा चोखायची सवय लागेल. पण हीच एक चूक तुमच्या बाळाच्या मेंदूचा विकास थांबवते. अनेक घरांमध्ये बाळाचे हात कापडाने बांधले जातात किंवा वारंवार तोंडातून बाहेर काढले जातात. पण 3 ते 4 महिन्याचं बाळ जेव्हा तोंडात हात घालतं तेव्हा त्याला सवय लागत नसते. आमच्या भाषेत याला माउथिंग असं म्हणतात. जसं आपण डोळ्यांनी आणि हातांनी जग समजून घेतो, तसं बाळ तोंडाने समजून घेऊन स्वतःच्या मेंदूचा विकास करत असतं. हात तोंडात नेल्यामुळे बाळाच्या तोंडाचे आणि जिभेचे स्नायू बळकट होतात. आज जर तुम्ही त्याचा हात रोखला तर 6व्या महिन्यात त्याला अन्न चावायला, घास गिळायला आणि पुढे स्पष्ट बोलायला सुद्धा त्रास होऊ शकतो. इतकंच नाही, हात तोंडात ठेवून खेळताना बाळ स्वतःचा ताण स्वतः कमी करायला शिकतं. हा त्याच्या स्वावलंबनाचा पहिला टप्पा आहे. हात बाहेर काढण्याऐवजी फक्त 2 गोष्टी करा. बाळाचे हात, नखं आणि आजूबाजूची खेळणी नेहमी स्वच्छ ठेवा. घशात अडकतील अशा लहान वस्तू त्याच्या आसपास अजिबात ठेवू नका. निसर्ग करत असलेल्या या विकासात अडथळा आणू नका. बाळाला खेळू द्या, शिकू द्या. तुमच्या घरात किंवा नात्यात 3-4 महिन्याचं बाळ आहे का? हा व्हिडिओ लगेच त्या पालकांना आणि घरातल्या मोठ्यांना शेअर करा, जे आज सुद्धा बाळाचा हात जबरदस्तीने बाहेर काढतायत. तुमच्या बाळाने कोणत्या महिन्यात तोंडात हात घालायला सुरुवात केली होती? इतर नवख्या पालकांच्या मदतीसाठी तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा.